कदमवाडी येथील माजी सैनिकाला महिला सरपंचाने धमकी दिल्याचा आरोप ग्रामस्थांनी न्याय न मिळाल्याने मिरज पंचायत समितीवर धडक मोर्चा काढला। कदमवाडी येथील ग्रामस्थांनी मिरज पंचायत समितीवर धडक मोर्चा काढून कार्यालयासमोर ठिय्या मांडला। कदमवाडी ग्रामपंचायतमध्ये ग्रामसभा घ्यावी अशी ग्रामस्थांनी वारंवार मागणी केली होती। या मागणीवर ग्रामसेवक आणि सत्ताधारी गटाने आज ग्रामसभा तारीख दिली, पण ग्रामसभा न घेता काही वेळातच ग्रामसभा तहकूब झाली असे सांगून सगळ्यांनी काढता पाय घेतल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। त्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी मिरज पंचायत समिती येथे मोर्चा काढून तक्रार केली आणि त्याचप्रमाणे महिला सरपंच यांनी माजी सैनिक महेश सुतार यांना धमकी दिल्याचं आरोपही केला आहे। कदमवाडी येथील गट नंबर 7 मधील सर्व मालमत्ता मालक सदरी होते, पण सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक यांनी कोणत्याही ग्रामस्थांना विश्वासात न घेता परस्पर सर्व मालमत्ता ग्रामपंचायत मालकी करून घेतली असल्याने ग्रामसभा बोलवून जुने रेकॉर्डप्रमाणे करून देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे। नमस्कार, मी महेश रघुनाथ सुतार, माजी सैनिक, कदमवाडीतील रहिवासी असून आज आम्ही इथे BDO ऑफिस BDO साहेबांना भेटण्यासाठी पंचायत समिती इथे आलेलो आहोत। आमच्या प्रमुख मागण्या अशा होत्या की आम्ही वारंवार ग्रामसभेची मागणी केली असून ज्यावेळी ग्रामस्थांचा कोरम पूर्ण होत नाही अशा प्रकारची कहाणी सांगून वारंवार जी ग्रामसभा फेटाळली गेली, त्या ग्रामसभेचा पूर्ण कोरम ग्रामस्थांनी पूर्ण केला। ती सभा घेणं त्यांना आम्ही सरपंचाकडे अधिकार असतील याचा आम्हाला पूर्ण अभ्यास आहे, तो मान्य आहे आम्हाला। परंतु आम्ही दिलेला अर्ज केला की आम्हाला या विशेष विषयावरती आम्हाला चर्चा करायची आहे। त्यातील मेन मुद्दे असे होते, त्यावेळी त्यांचे कोरमचा जो विषय त्यांनी घेतलेला आहे, आतापर्यंतच्या कोरममध्ये अशा प्रकारची दिशाभूल झालेली आहे की कोरम याचे आमच्याकडे व्हिडिओ आणि त्याची रेकॉर्डिंग सुद्धा आहे की कोरम हा सर्वांची सहमती झाली असं त्याकडे सह्या घेऊन त्याच्यानंतर प्रोसिडिंग ग्रामपंचायत कदमवाडीत लिहिण्याची एक प्रथा रूढ झालेली आहे। त्यामुळे नेमका विषय काय आहे हा पूर्णपणे ग्रामस्थांच्या लपवला जातोय, तो विषय अंधारात राहतोय। अशा प्रकारची दिशाभूल वारंवार कदमवाडी ग्रामपंचायतकडून करण्यात आलेली आहे। त्यावेळी आजच्या कोरमबाबत ग्रामस्थांचं एवढंच म्हणणं होतं की तुम्हाला कोरम आम्ही सगळं पूर्ण करून देऊ, पण कोरम म्हणजे ही आमची सहमती आहे असं तुमचं म्हणणं आहे का? त्याच्यानंतर ग्रामसेवक किंवा पदसिद्ध अध्यक्ष असतील त्यांनी तुमची ही सहमती आहे अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी आज केलेलं आहे। त्याच्या आमच्याकडे रेकॉर्डिंग आहे। विशेष म्हणजे ग्रामसेवक हे एक प्रशासकीय नेमणूक आहे, त्यांच्याही वागणूक आणि मर्यादा किंवा एखाद्या व्यक्तीला बोलणं। आता मी एक माजी सैनिक आहे, माझाच एक मुद्दा माझ्या मित्रांनी उचलला। मी काल ग्रामपंचायतीमध्ये एक माजी सैनिकाची करमाफीचा जो जिल्हाधिकाऱ्यांनी निर्गमित केलेला शासन निर्णय घेऊन त्यांना देण्यासाठी गेलो होतो, तो शासन निर्णय निर्गमित करून त्याची पोस्ट घेऊन मी निघते वेळी त्याच्या आधी आम्ही वारंवार ग्रामसभेची मागणी केलेली, त्यामुळे आम्ही ऑलरेडी फोकसमध्ये होतोच। त्याच्यानंतर सरपंचाने आत बोलवून की याचा एक गाव दोन तुकडे या प्रकारे उत्तर दिलं जाईल, मग तुम्ही भाग घ्यायचा का नाही आणि याचा उत्तर तुम्हाला योग्य वेळेत दे, अशा प्रकारची प्रतिक्रिया सरपंच महोदयाने, एक महिला सरपंच महोदयाने ऍक्च्युली पुष्पा डायलॉगला लाजवावं इतक्या खालच्या पातळीवर शिक्षण पूर्ण असेल की तुमचा एक गाव दोन तुकडे आम्ही करून दाखवू। एक माजी सैनिकांना दिलेली ही धमकी आहे, ही ह्या लोकशाहीमध्ये मिळूच खपवून घेण्यासारखी नाही आहे। त्याबद्दल त्यांचा निषेध करण्यासाठी आम्ही आज इथे आलेलो आहोत। धन्यवाद। तेव्हा आपला भारत देश हा लोकशाहीच्या हिशोबाने चालणारा देश आहे। आमच्या कदमवाडीमध्ये ग्रामपंचायतमध्ये मी गेलो असता किंवा आमचे ग्रामस्थ गेले असता सरपंच आणि ग्रामसेवक यांनी ए तू बाहेर हो असं आम्हाला अपमानास्पद वागणूक दिल्या आणि या देशाचा मजबूत पाय असणारा माजी सैनिक यांनाही त्यांनी एक घाव दोन तुकडे करतो असं एक वाक्य कालच बोललेले आहे। आमच्याकडे व्हिडिओ सुद्धा त्याचा आहे। म्हणजे देशाचा माजी सैनिक हा सीमेवर तिथं रक्ताचं पाणी करून डोक्यावरची केस जौस्तवर तिथं बर्फात राहतोय आणि इथं एक गावामध्ये असलं जर भाषा बोलत असले तर हा कुठेतरी आमच्यावर अन्याय आहे असं आम्हाला वाटतंय। बस बाकी काय। ब्युरो रिपोर्ट SPN मराठी, कदमवाडी।